श्रीमद भगवत गीता, आपण सगळ्यांनी या ग्रंथांचं नाव ऐकलेलं आहे. हा ग्रंथ आपल्याला नक्की काय सांगतो याबद्दल अनेक मतमतांतर आहेत. काही लोक म्हणतात की गीता कर्म कसं करावं हे शिकवते. कर्म म्हणजे काम नाही, कर्म म्हणजे असं काम जे ईश्वरापर्यंत घेऊन जातं, हे गीता शिकवते. काही म्हणतात नाही, गीता भक्ती शिकवते. काही लोक म्हणतात नाही, गीता ज्ञान काय आहे हे शिकवते. काही लोक म्हणतात नाही, गीता तीनही शिकवते. पहिल्या 6 अध्यायात कर्म शिकवते, दुसऱ्या 6 अध्यायात भक्ती शिकवते आणि शेवटच्या 6 अध्यायात ज्ञान शिकवते. याला कांडत्रयात्मक असं म्हणतात. 3 कांड आहेत. काही लोक म्हणतात की गीता काय शिकवते हे नक्की सांगता येत नाही, कारण गीतेची अखंड परिवर्तनशीलता हेच महत्वाचं आहे. म्हणजे कुठल्याही काळामध्ये ती लागू होते, हे गीतेचं रहस्य आहे असं ते म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या बाबतीत मात्र अशा मतभेदांना जास्त वाव नाही, कारण माऊलींनी स्वतः सांगितलेलं आहे हा ग्रंथ काय आहे. ते म्हणतात, हा ग्रंथ नोहे कृपेचे वैभवतीये, की माझ्या सद्गुरूंची कृपा या ज्ञानदेवी नावाच्या ग्रंथानं मूर्तिमंत झालेली आहे.